Hello dear students, we are continuing practice set 1.1. Here is a question number 2. We have already seen question number 1 in earlier video. See, what is question number 2? Write the following symbolic statements in words. खाली दिलेली चिन्हातील विधाने शब्दात लिहून दाखवा. Here is a first statement. 4/3 belongs to Q. But while writing in words, how to write this in words? You have to write 4/3 is an element of set Q. This symbol means is an element, and this symbol means is not an element. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर इथं लिहिलंय याचा मराठीत अर्थ असा होतो की 4/3 हा संच Q चा घटक आहे. या चिन्हाचा अर्थ चा घटक असणे, जसं की या चिन्हाचा अर्थ चा घटक नसणे असा होतो. म्हणजे इथे 4/3 हा संच Q चा घटक आहे हे उत्तर तुम्हाला इथं लिहिलेलं. म्हणजेच 4/3 is an element of set Q. In the same way, the second statement we can write here, -2 is not an element of set N because this does not belong to. -2 is not an element of set N. म्हणजे मराठीत याचा अर्थ -2 हा संच N चा घटक नाही, चा घटक नसते. म्हणजे -2 हा संच N चा घटक नाही हे तुम्हाला इथं शब्दात लिहून दाखवायचे. तिसरा प्रश्न जर बघितला तर तो गुणधर्म पद्धतीने लिहिलेला आहे, म्हणजे सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहिलेला हे लक्षात येतं आपल्या. याचं वाचन आपण कसं करतो? संच P हा P चा असा संच की P हा विषम संख्यांचा संच. म्हणजे P is a set of P such that P is an odd number. मराठीत P हा अशा P चा संच की P ही विषम संख्या. मी जे बोलतोय तसंच तुम्हाला शब्दात लिहायचंय. P हा बाहेरचा P कॅपिटल, मधला P स्मॉल आहे लक्षात घ्यायचंय. संच दर्शवण्यासाठी आपण कॅपिटल इंग्रजी अक्षरांचा उपयोग करतो, संचातील घटक दर्शवण्यासाठी आपण लहान इंग्रजी अक्षरांचा उपयोग करतो. ते लिहिताना लक्षात घ्यायचंय. P is a set of P, हा इथला P स्मॉल लिहायचा आहे, P such that P is an odd number. दोन ठिकाणी P स्मॉल आहे, संच दर्शवण्याचा P कॅपिटल आणि मधले हे दोन P इथं स्मॉल आहेत. आता हेच मराठीत कसं लिहिणार? P म्हणजे कॅपिटल P हा अशा P चा संच की, लिहिताना अशा P चा संच की P ही विषम संख्या, हे त्याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला चिन्हात काही दिलेलं असेल आणि शब्दात लिहायला सांगितलं असेल तर तुम्हाला या चिन्हांचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शब्दात लिहिणं सोपं आहे. इथे होमवर्क साठी 2 प्रश्न दिलेले आहेत. या सूचनेच्या खालीच तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण हे 2 संच लिहिले आहेत तसेच तुम्हाला हे लिहायचे आहेत. लेट अस सी द थर्ड क्वेश्चन. इंस्ट्रक्शन इज राइट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. म्हणजे कोणतेही 2 संच तुम्हाला यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहून दाखवायचे. तर आपण पहिला इथं संच लिहिणार आहोत यादी पद्धतीने. लिस्टिंग मेथडने जो संच आपण लिहिणार तोच संच आपण रूल मेथडने पण लिहिणार. सपोज आय एम रायटिंग अ सेट A. When we list here the numbers, or when we write the set by listing method, we have to give here curly bracket. Suppose I am writing here the table of 2, 4, 6, 8,
10 डॅश डॅश डॅश. तर मी हा संच लिहिलाय, संच ए, 2चा पाडा म्हणजे 2च्या पटीतल्या संख्या लिहिलेल्या आहेत सगळ्या. आता हाच संच मला गुणधर्म पद्धतीने लिहायचा असेल तर मी इथं लिहिणार रूल मेथड म्हणजे गुणधर्म पद्धत, ज्याला आपण सेट बिल्डर फॉर्म असं पण म्हणतो. तर हा संच लिहिताना बाहेरचं अक्षर तेच राहील, फक्त या सर्व संख्यांसाठी म्हणजे स्मॉल लेटर आपण यूज करणार. मग ते एक्स असेल, वाय असेल, स्मॉल ए असेल, स्मॉल बी असेल. आफ्टर दॅट वर्टिकल लाईन विच मीन्स सच दॅट, असा की ए हा अशा एक्सचा संच की एक्स कसा हा गुणधर्म सगळ्यांना लागू होणारा, अशी प्रॉपर्टी जी सगळ्यांना अप्लाय होते ती प्रॉपर्टी आपण इथे लिहिणार. म्हणजे एक्स इज एन इव्हन म्हणजे सम, सगळ्या संख्या सम आहेत. शिवाय नॅचरल नंबर्स पण आहेत, इव्हन नॅचरल नंबर्स और नंबर, एकच शब्द नंबर लिहिला म्हणजे सगळ्यांना लागू होणारा गुणधर्म येतो. हिअर वी कंप्लीट द कर्ली ब्रॅकेट. इन दिस वे these two sets are written first by listing method and the same set is written here by rule method. Very simple question. Now let us see the second example. We have to write the second set also. Two sets we have to write by listing method and rule method. Now let us write here, suppose B is a set. First we are going to write here listing method. Suppose B is a set and B is a set of such numbers which are suppose 3, then 5, 7, 9, 11 डॅश डॅश डॅश. आता हा जो संच मी लिहिला आहे ती यादी करून संख्यांची यादी केलेली आहे, प्रत्येक संख्येनंतर कॉमा दिलेला आहे म्हणजे यादी पद्धतीने लिहिलेला आहे. आता हाच संच आपल्याला रूल मेथडने लिहून दाखवायचा आहे, म्हणजे गुणधर्म पद्धतीने लिहून दाखवायचा आहे. तर संचाचं चिन्ह तेच राहील कारण तो संच आपण लिहितो इथं, फक्त गुणधर्म पद्धतीने लिहितोय. आता या सर्व संख्यांसाठी एक स्मॉल लेटर मधील इंग्रजी अक्षर आपण समजा ए घेऊया इथं. सच दॅट व्हर्टिकल लाईन म्हणजे असा की, बी हा ए चा संच असा की. तर ए काय आहे हा गुणधर्म, जो सगळ्यांना लागू होणारा गुणधर्म काय आहे, 3, 5, 7, 9, 11 या सगळ्या विषम संख्या आहेत, विषम संख्या आहेत. मग विषम संख्यांच्या यादीला शेवट नाहीये म्हणजे बाउंड्री लिहायची गरज नाही, फक्त असं लिहिणार ए इज एन ऑड नंबर. ए इज एन ऑड नंबर म्हणजे कुठलाही ऑड नंबर लिहिला की यादी तयार होते. तर अशा पद्धतीने आपण हा संच इथं गुणधर्म पद्धतीने म्हणजे रूल मेथडने लिहिलेला. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठलेही दोन संच यादी पद्धतीने तसेच तो संच गुणधर्म पद्धतीने पण लिहू शकता. ओके ओके, लेट अस सी क्वेश्चन नंबर 4. राइट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड. खाली दिलेले संच यादी पद्धतीने लिहा, यादी पद्धतीने हे संच लिहून दाखवायचे. द फर्स्ट क्वेश्चन इज ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. भारतीय सौर वर्षातील सर्व महिने. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांची यादी करायची. त्या अगोदर तुम्हाला संच दर्शवण्यासाठी कुठलं तरी कॅपिटल इंग्रजी अक्षर वापरायचं आहे, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट द्यायचं आहे आणि मग तुम्हाला इथं 12 महिन्यांची यादी करायची. 12 महिने म्हणजे भारतीय सौर वर्षातील जानेवारी फेब्रुवारी नाही, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण ते जे महिने आहेत त्या महिन्यांची यादी, भारतीय सौर वर्षातील महिन्यांची यादी. सर्व 12 महिने लिहिल्या गेल्यानंतर तुम्हाला इथं कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. तर हा प्रश्न मी तुमच्यासाठी होमवर्कला देतोय. सर्व 12 महिन्यांची यादी करा आणि ब्रॅकेट कंप्लीट करा. सिंपल क्वेश्चन आहे. द नेक्स्ट इज लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. सी दिस क्वेश्चन इज स्लाइटली डिफरंट, थोडा वेगळा प्रश्न आहे. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांची यादी.
हा जो शब्द दिसतोय कॉम्प्लिमेंट, यातील अक्षरांची यादी करायची तुम्हाला. तर समजा आपण या संचाला दर्शवण्यासाठी कॅपिटल बी या इंग्रजी अक्षराचा उपयोग करू. आता आपल्याला हे जे लेटर्स लिहायचे मध्ये यादी करून, एक गोष्ट लक्षात ठेवा, यादी पद्धतीने एक घटक एकदाच लिहिता येतो, एक घटक 2 वेळेस रिपीट करता येत नाही. शिवाय घटक तुम्ही उलट सुलट क्रमाने लिहिले चालतात, सिक्वेन्स मॅटर करत नाही तिथं, म्हणजे क्रम उलट सुलट झाल्याने फरक पडत नाही, पण एक घटक एकदाच लिहिता येतो. जसं आता पहिला अक्षर मी सी लिहिणार, इथं सगळे कॅपिटल आहेत, कॅपिटलच लिहा. त्यानंतर कॉमा करून दुसरा घटक ओ, तिसरा घटक एम, कॉमा पुढचा घटक पी, कॉमा पुढचा घटक एल, कॉमा पुढचा घटक ई, कॉमा एम. एम एकदा लिहून झालाय, तो परत नाही लिहू शकत आपण इथं. त्यानंतर ई पण झाला इथं, परत आपण लिहू शकत नाही. एन हा घटक झालेला नाही म्हणून आपण लिहू शकतो. त्यानंतर टी. तर अशा पद्धतीने इथे यादी कंप्लीट झाली आणि इथं कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. सो इन दिस वे यू कॅन राईट द सेट इन लिस्टिंग फॉर्म और लिस्टिंग मेथड. सिंपल क्वेश्चन. See, third question. Set of human sensory organs. We have to write this set by listing method. Human sensory organs म्हणजे मानवी ज्ञानेंद्रिय. तुम्हाला माहितीच आहे, मानवाचे 5 ज्ञानेंद्रिय असतात: कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. हे आपल्याला यादी करून इथं लिहायचे. त्यासाठी आपण इथं संच दर्शवण्यासाठी कॅपिटल सी अक्षराचा उपयोग करू. मग आपण इथं यादी करणार मध्ये, जसं की पहिला नोज, त्यानंतर टंग, इयर, त्यानंतर स्किन आणि आईज. सो दीज आर द ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स अँड वी हॅव रिटन दिस सेट बाय लिस्टिंग मेथड. व्हेरी सिंपल. The next set is set of prime numbers from 1 to 20. Prime numbers म्हणजे मूळ संख्या. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच लिहून दाखवायचा आहे. So let us denote this set by capital D. Now list prime numbers. मूळ संख्या. मूळ संख्यांची सुरुवात 2 पासून होते. त्यानंतर 3, 5, 7, then 11, 13. After that there is a 17, 19. All these are prime numbers between 1 to 20. 20 is not a prime number. बघा, मूळ संख्या म्हणजे ज्यांचे अवयव 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त पडत नाही, त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. किंवा असंही समजू शकता, ज्या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात पहिल्या ठिकाणी, इतर कुठल्याही पाड्यात येत नाही, त्यांनाही आपण मूळ संख्या समजू शकतो. जसं 2 ही फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये येते, 3 ही स्वतःच्या टेबलमध्ये येते, 5 ही स्वतःच्याच टेबलमध्ये येते. तर या सगळे प्राईम नंबर्स आहेत जे फक्त आपल्या आपल्या पाड्यात येतात, दुसऱ्या कुठल्या पाड्यात येत नाही. अशा संख्यांची यादी तुम्हाला या संचात करायची आहे. पण 20 हे लिमिट आहे, 20च्या आतल्या संख्या लिहायच्या आहेत. सो very simple question again. The next question is names of continents of the world. जगातील खंडांची नावे याची यादी तुम्हाला या संचात लिहायची. जसे की तुम्हाला माहितीच आहे, जगात 7 खंड असतात. त्यापैकी आशिया खंड आहे, युरोप खंड आहे, त्यानंतर उत्तर अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे. ते 7 खंड कोणते? शेवटी हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे आणि त्याची यादी तुम्हाला इथं करायची. तर हाही प्रश्न तुम्हाला होमवर्कला आहे. संच दर्शवण्यासाठी कुठलं तरी इंग्रजी कॅपिटल अक्षर तुम्ही वापरू शकतात. नंतर उरलेले जे काही घटक आहेत ते घटकांची यादी तुम्हाला इथं करायची, म्हणजे 7 खंडांची यादी इथं करायची आहे. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे खंडांची नावं लिहिल्यानंतर. तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला होमवर्कला. दिस इज ऑल्सो फॉर होमवर्क अँड दिस फर्स्ट क्वेश्चन इज ऑल्सो फॉर होमवर्क. So solve them and send it to me.